नमस्कार, मी श्री चंद्रकांत पांडुरंग कारंडे सर, शास्त्रीनगर मनपा लोपरा मराठी शाळेचा शाळाप्रमुख. माझ्या नजरेमध्ये किंवा दृष्टिक्षेपात हा पहिलाच कर्मचारी आलेला आहे, पहिली वेळेच आहे. तर तुझं पूर्ण नाव तुझ्या ब्रिक्समध्ये का बीव्हीजीमध्ये? मग आता संपूर्ण तुझा परिचय सांग. माझं नाव अविनाश सुरेश कुंचीकोरे. Yes. मी बीबीजी कंपनीमध्ये अटेंडन्समध्ये सिक्युरिटी म्हणून ओके, चांगलं आहे. राहायला कुठे? मी राहायला धारावीला छोटंसं हॉस्पिटल जवळ. ओके, छान छान. बरं, घरी तुझ्या कोण कोण असतं? माझे आई वडील 2 भावंड असतात, 1 बहिणी असते. मग तुझं लग्न नाही झालं नाही, अजून? अजून नाही. क्या बात आहे, चांगली गोष्ट आहे. आई वडिलांना व्यवस्थित काळजी घे. हां, दुसरी गोष्ट म्हणजे तुझं वय किती आहे साधारण? माझं वय 30 आहे. 30 आहे, काय हरकत नाही, प्रत्येकाचं वैयक्तिक काम असतं. बरं, तू आता आपल्या वरिष्ठ जे तुझे सिनियर ऑफिसर कोण आहेत? माझे सिनियर शेलवले सर, नाही, सुरेश सर, मोरे सर आहे. हां, मोरे सर. तर मोरे सरांकडून जी कागदपत्र तू जमा करायची होती, तू केली ना सगळी? हो, केली. त्याच्यामध्ये कोणती कोणती कागदपत्रे दिली? आधार कार्ड, पॅन कार्ड आणि राशन कार्ड. क्या बात आहे, खूप छान. बरं, हा कुंची कुर्वे नाही, कुंचीकोरे. पहिलं नाव काय? अविनाश कुंची कुर्वे. अतिशय व्यवस्थित बोलायला आहे. रात्री शक्यतो तो रात्री मुक्कामाला असतो, पण आज तो दुपारच्या पाळीला आहे. कारण मी स्वतःच फोन करून त्यांना सांगितलं, कोणाला? आपल्या मोरे सरांना, की मोरे साहेब, आपल्याला खऱ्या अर्थानं दुपारी 2 सिक्युरिटीची गरज आहे. तर इथं सकाळी 8 ते 3 किंवा सकाळी 7 ते 3 या वेळेला आमचा संदेश असतो. आणि त्याच्याबरोबर कोण असतो? 12 तासाचा. तू आता 8 तासाचा आहे का 12 तासाचा? 8 तासाचा आहे. ओके, म्हणजे हा कर्मचारी 8 तासाचा आहे आणि 12 तासाचा कर्मचारी आपला गणेश आगवणे आहे. मग साहेबांनी याला रातपाळी येऊन आम्ही त्यांना सांगितलं, मला रात्रीच्या वेळेला त्याची काही गरज नसते, आपापला परिसर शांत असतो, झोपलेले असतात लोक, शाळेत काही त्रास नाही आहे. तर इथं 2 राहण्यापेक्षा रात्री नाहीतरी आपला संदीप असतो. तर मी स्वतः ह्यांना सांगितलं, म्हणलं आपला जो रात्रीचा अविनाश कुंचीकोरे आहे त्याला सकाळी पाठवा, काही हरकत नाही. तर खूप छान, धन्यवाद. हां, माझ्या तुला शुभेच्छा आहेत. आपण आपलं फक्त काम प्रामाणिक करत राहायचं. प्रत्येक काम दिसल ते काम प्रामाणिक करायचं. कर भला तो क्या बात आहे.